जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आपल्या. तर आजचा व्हिडिओचा विषय आहे की आता परमिट तर बंद झाले सीएनजी पेट्रोल गाडीवर, आणि आता उपाय काय आहेत ज्यांना नवीन गाडी घेता येत नाहीये आणि या बिझनेस मध्ये उतरायचंय त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ राहील मित्रांनो. तर शेवटपर्यंत पहा. तर बघा की मार्केटमध्ये 5 वर्ष 10 वर्ष असं एक थोडक्यात की पद्धत आहे. गाडी आता समजा माझी गाडी ही मला आता ती विकायची आहे. माझ्याकडून काय धंदा होत नाही. मला समजा दुसरा धंदा स्टार्ट करायचा आहे, गाडी बसवू नये, तर मी ही गाडी 5 वर्षासाठी एखाद्याला विकणार. आता तर विकणार म्हणजे काय की थोडक्यात की स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं जातं की बाबा ही गाडी आहे, मी ह्याला 5 वर्षासाठी देत आहे, आणि प्रत्येक वर्षी तो गाडीची पासिंग करेल, परमिटचं पासिंग करेल आणि गाडी चांगल्या कंडिशन मध्ये ठेवेल. जर इन केस यांनी जर काय ऍक्सिडेंट झाला, काय कुठं काय हे केलं, तर या गाडीची पूर्ण जबाबदारी याची राहील, असं लिहून घेतलं जातं. सध्या हा रिवाज आहे आणि बऱ्याच लोकांनी अशा प्रकारे गाड्या विकलेल्या आहेत. आता परमिट दुसऱ्याच्या नावावर होत नाही, कारण मार्केटमध्ये एवढे परमिट झालेले आहेत आणि ओपन पद्धतीने परमिट होते, त्याच्यामुळं जुनं परमिट एखाद्याच्या नावावर होत नाही. पहिलं व्हायचं पण आता होत नाही ते. तर मग हे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर गाडी विकायची आहे तर मग तुम्ही अशा पद्धतीने गाडी विकू शकता. आता मार्केटमध्ये रेट काय चालू आहे परमिटचं सांगतोय तुम्हाला. 5 वर्ष परमिट 1.5 लाख रुपये, गाडीची कंडिशन जशी आहे तशी. आता तुम्ही म्हणाल माझ्या गाडीवर हप्ते चालू आहेत, मग काय करायचं? जेवढे हप्ते आहेत तुम्ही ज्याला विकणार आहे ते अमाऊंट तुम्ही तिथं मायनस करायची. त्याला म्हणायचं मला 1 लाख रुपये दे आणि बाकीचे हप्ते तू भर. ठीक आहे. आता घेणारा जर शहाणा असेल तर तो घेणार नाही, आणि हुशार असेल तो करेल काहीतरी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गाडी विकू शकता आणि घेऊ पण अशा पद्धतीने घेऊ शकता. मार्केटमध्ये 10 वर्षाचा पण रेट आहे. समजा 2.5-3 लाख रुपये काय असेल ते. जर तुम्हाला कधीच आयुष्यात रिक्षा घ्या म्हणजे चालवायची नसेल, तुमच्या वडिलांचं परमिट आहे, तुम्ही कुठेतरी जॉबला आहे, गाडी पडू नये, तर डायरेक्ट ते 10 वर्षासाठी तुम्ही विकू शकता. आता माझ्याकडे एक गाडी आहे, मला अजून एक गाडी घ्यायची आहे, मला ती गाडी मी शिफ्ट नाही देणार 200-250 रुपयांनी. तर अशा पद्धतीने तुम्ही ती गाडी घेऊ शकता. चांगल्या कंडिशन मध्ये बघून घ्यायची गाडी, 1.5 लाख रुपये द्यायचे मालकाला, लिहून घ्यायचं, आपल्याकडे सगळे झेरॉक्स ठेवायच्या. गाडीवर पहिला तर बघायचं की दंड आहे का नाही, कारण बऱ्याच वेळा काय गाडी अशीच विकली जाते आणि 10-15 हजार रुपये तो आपल्याला थर्ड बसतो, जो दंड असतो तो. आणि पहिल्यांदा तर हे बघायचं की आरसी व्यवस्थित आहे का, गाडीवरून समजा कुठला ऍक्सिडेंट नाही ना, गाडी क्लिअर आहे ना, गाडीवर कुठली केस नाहीये ना, ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या मित्रांनो. तर असं आहे मित्रांनो, कारण फसवेगिरी खूप चालू आहे. आता समजा माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, समजा मी कुणाला तरी उडवलं आणि गाडी चौकीतून सोडून आणली म्हणली, पण केस असते काय, तर मी विकणार आणि कोणतरी फसलं जाणार. तर असं नका करू. आणि असं गाडीची सगळी माहिती काढा, गाडीत कुठलं काम आहे का नाही बघायचं. आता पोस्ट गाड्या आहेत, बऱ्याच जणांचं इंजिन काम निघणारं असतं आणि त्याच्याकडे पैसे नाही, त्यामुळे तो विकून टाकतो. तर इंजिन काम पहिलं, ते गाडी पहिलं टेस्ट ड्राईव्ह घ्या, एखाद्या फिटरला दाखवा, नंतरच ती गाडी तुम्ही घ्या. की फिटर म्हणला की अरे याच्यात काम आहे भरपूर, तर नको घेऊ, तर नका घेऊ, कारण तुम्ही गाडी घेणार, 1.5 लाख रुपये देणार त्याला, आणि नंतर परत हप्ता 2 हप्ते नीट चालणार आणि गाडीचं इंजिन काम निघणार, तिथं 15-20 हजार तुम्ही झोपले जाणार. समजा क्लच प्लेट गेलेली असते, बऱ्याचदा काय होतं की गिअरबॉक्सचं काम निघलेलं असतं, आणि असं बरेच कामं असतात. त्याच्यामुळे तुम्ही ती गाडी जर विकत घेत असाल तर नीट विकत घ्या आणि नीट चेक करून विकत घ्या. परमिटचं सांगतो तुम्हाला, एक 2 वर्ष काय 3-4 वर्षांनी काहीतरी पासिंग असतं, ते तुम्हाला पासिंग करावं लागतं. गाडीची पासिंग 2 वर्षांनी करावी लागते. आणि इन्शुरन्स तुम्हाला प्रत्येक वर्षी गाडीचा इन्शुरन्स भरावा लागतो. इन केस तुम्ही उद्या समजा कुठं एखाद्याला धडकावलं, तर डायरेक्ट फोन आणि धडकून तुम्ही गेले पळून, तर डायरेक्ट परमिट होल्डरला पकडलं जातं. मग परमिट होल्डर म्हणणार की अरे मी पोलीस चौकीत जाणार आणि हे दाखवणार. आणि पण कसं असतं की पोलीस तोपर्यंत त्या परमिट होल्डरला हाणतात, मारतात, बिरतात, पण असंच ऐकत नाही. तर असं असतं मित्रांनो की हे सगळं व्यवस्थित बघून एकतर विकायची असते नाहीतर घ्यायची असते गाडी. हे सगळे क्लिअर करूनच गाडी विका आणि गाडी घ्या. तर एखादा रिक्षावाला आहे म्हणजे बरेच जण क्षुल्लक समजतात, पण तुम्ही त्या रिक्षावर
तुम्ही 2 रिक्षा करा, 3 रिक्षा करा, 4 रिक्षा करा आणि त्या सगळ्या भाड्याने द्या. समजा मी समजतो तुमच्याकडे टोटल 3 रिक्षा, समजा एक रिक्षा चालवताय, अजून तुम्ही एक घेतली विकत, परत अजून एक घेतली, समजा झाल्या तुमच्याकडे 3 रिक्षा. 250 रुपये शिपने 2 रिक्षा तुम्ही भाड्याने दिल्या, 500 रुपये तुमच्याकडे आले आणि स्वतः तुम्ही एका तुमच्या रिक्षावर 1000 रुपये कमवतात. तुम्हाला 1,500 रुपये दिवसाला इन्कम झाला मित्रांनो तो. आणि असा हिशोब करा तुम्ही की वर्षाला किती, एका दिवसाला 250 तर वर्षात 250 रुपये गुणवले 365 दिवस करा आणि किती होते बघा. आणि तुम्ही म्हणाल का 365 दिवस रिक्षा चालूच असते का? बरं ठीक आहे, चला 365 ना काय 265च ठेवा, तर त्याचा इन्कम बघा. आणि ही गाडी तुम्हाला, एक गाडीची बघा, तुम्हाला सांगतो, एक 20 वर्ष पकडा तुम्ही, म्हणजे 15 वर्षच पकडा गाडीची व्हॅल्युएशन. आणि 15 वर्षानंतर ती गाडी तुम्ही पण कंडिशनवर स्क्रॅप करायची, स्क्रॅप करा, नाही तर नवीन घ्यायची, नवीन घ्या. आता इलेक्ट्रिकचा जमाना आलेला आहे. पण इलेक्ट्रिक गाडीपेक्षा मी तर म्हणेन सीएनजी पेट्रोल गाडी कधीही चांगली. तर असं आहे मित्रांनो की जुनी गाडीचं अजून काही तुम्हाला क्वेश्चन असतील तर मला नक्की विचारा मित्रांनो. तर जुनी गाडी घेताना घ्यावयाची काळजी कोणती आहे मित्रांनो, सांगतो तुम्हाला. आता बघा, जास्तीत जास्त जुनी गाडी तुम्ही 2 ते 3 वर्ष जुनी घेतली पाहिजे, लयत लय. समजा 3-4 वर्ष जर असेल, 4-5 वर्ष असेल, तर ते गाडीत काम असू शकतं. त्याच्यामुळे गाडी जर जुनी घ्यायची आहे तर बऱ्यापैकी चांगली कंडिशन मध्येच घ्या, कारण गाडीची 15 वर्ष गाडी चालणार आहे. आणि त्याच्यात गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की 10 वर्ष जर झालं तर तुम्हाला फिटनेसचा चार्ज आहे ना, हा ट्रिपल केलेला आहे, भरपूर आहे. आता मला माझ्या गाडीला 7 वर्ष झाले, 3 वर्षांनी मला ते भरपूर फिटनेस द्यायचा, जवळजवळ 10-12 हजार रुपये तर फिटनेसचे जातील. तर असा सीन आहे मित्रांनो की जास्त जुनी गाडी अजिबात घेऊ नका. नाहीतर समजा गाडी विकायला आलीच असेल तर त्याच्याकडे 10,000 जे आहे, त्यांनी जर समजा 1.5 लाख गाडीची व्हॅल्युएशन सांगितली, तर गाडी कमीत कमी किमतीत घ्या, कारण त्याला सगळं सांगायचं की बाबा असा असा नियम आहे, गाडीत दंड असेल, फाईन असेल, तर तो वजा करून गाडी विकत घ्या. तर असं खूप काही गोष्टी बघाव्या लागतात. नाहीतर तुम्ही म्हणाल, अरे ह्याने व्हिडिओ बनवला, मी यांचं ऐकलं, ह्याच्यामुळे मी गाडी घेतली आणि संपलं, म्हणजे थोडक्यात खड्ड्यात गेलो. तर असं नाही व्हायला पाहिजे. गाडी व्यवस्थित घ्या आणि बिझनेस चालू करा. जुनी गाडी घेण्याचा फायदा सांगतो तुम्हाला. गाडी घेतली की लगेच तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. त्याच्यावर लगेच ओला उबेर कंपनीत जायचं, तिकडे आपलं गाडी अटॅच करून यायची. त्याच्यावर पहिली जी गाडी, त्या गाडीवर पहिले ज्याचे डॉक्युमेंट असतील ते सगळे, लायसन असं सगळं ते काढून टाकायला सांगायचं त्याला पहिलंच. आणि मग तुमची ती गाडी जमा करा आणि व्यवस्थित बिझनेस चालू करा. महिन्याला तुम्हाला सांगतो, तुम्ही व्यवस्थित काम केलं तर जुन्या गाडीवरही तुम्ही 25,000 रुपये कमवू शकता सगळं जाऊन, पण व्यवस्थित केलं तर. तर व्हिडिओ कसा वाटला, काही माहिती कळाली असेल नवीन लोकांना, तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.